अनेकांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किंवा महाराष्ट्रातल्या देशातल्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक वाटतात. पण माफ करा, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे स्वार्थी होते. ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक अजिबात नाही आहेत. महाराष्ट्रातला जादूटोना विरोधी कायदा हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ड्राफ्ट केलेला नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे शेवटच्या स्तरातून अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करणारे नव्हते. मित्रांनो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील रोकठोक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. अनेकांना असं आजही वाटतं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीने सोशल मीडियात आणि एकूणच सगळ्या प्रमुख माध्यमांमध्ये पसरवण्यात आलं की देशातल्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक जे आहे ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत. पण असं अजिबात नाही आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1982 साली प्राध्यापक श्याम मानव यांनी नागपुरात केली आणि त्या अर्थाने भारतातल्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे जर जनक कोणी असतील तर ते प्राध्यापक श्याम मानव आहेत ॲज ए संघटना या नात्याने. तत्पूर्वी आपल्या देशात अनेक महापुरुषांनी स्वतःचं काम करत असताना, राष्ट्रीय काम करत असताना अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलंच. त्या अर्थाने त्यांनी सगळ्यांनी ते काम केलं. पण पहिल्यांदा संघटना या नात्याने जर आपल्या देशात कुणी त्याचा पायाभरणी जर केली असेल तर ते नागपूरच्या प्राध्यापक श्याम मानवांनी पहिल्यांदा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 1982 साली स्थापना केली आणि महाराष्ट्र आणि त्याच्या आजूबाजूच्या एक 7-8 प्रांतामध्ये अतिशय संघटितपणे हजारो कार्यकर्ते यात जुळले. या पद्धतीचं संघटन मित्रांनो उभं केलं. आता जादूटोना विरोधी कायदा हा सुद्धा दाभोळकरांच्या नावावर खपवला जातो. पण मित्रांनो, ज्यांना जिज्ञासा असेल त्या लोकांनी हा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित होण्याच्या अगोदर दाभोळकरांनी त्याचा लिहिलेला मसुदा आणि त्यानंतर श्याम मानवांनी शब्दनशब्द कसा बदलला त्याचा मसुदा, जर दोन्ही मसुदे तुम्ही तपासले तर तुमच्या असं लक्षात येईल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जो हा कायदा लिहिला, हा कायदा त्यांनी पारित केला असा जो अफवा पसरवली जाते ती प्रत्यक्षात कशी अफवा हे तुमच्या लक्षात येईल. दाभोळकरांनी ड्राफ्ट केलेल्या 27 कलमी त्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या, जादूटोना विरोधी कायद्याच्या मसुद्यामध्ये आणि श्याम मानवांनी जो सरळ 13 कलमाचा जो मसुदा केला, जो आता कायदा म्हणून पारित झाला, त्याच्यातले शब्दनशब्द लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की यात दाभोळकरांचं काहीही संबंध नाही. परंतु हे निश्चित आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते. 1982 साली जेव्हा प्राध्यापक श्याम मानवांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची स्थापना केली, ते काम करत असताना 3 ते 4 वर्षानंतर जेव्हा प्राध्यापक श्याम मानवांना असं वाटलं की आता आपण महाराष्ट्राच्या बाहेर जावं, तोपर्यंत त्यांना निमंत्रणं यायला लागली होती महाराष्ट्राच्या बाहेर व्याख्यानाची. त्यांना यासाठी पूर्णवेळ कोणीतरी कार्याध्यक्ष पाहिजे होतं. ते पुण्याला डॉक्टर बाबा आढाव यांच्याजवळ गेले आणि त्यांनी बाबा आढावांना इच्छा व्यक्त केली की असं काम माझं सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर निमंत्रणं येत आहेत, तर इथलं काम बघण्यासाठी कुणीतरी एक पूर्णवेळ कार्यकर्ता जो मला कार्याध्यक्ष करायचा आहे अशा पद्धतीचं एक नाव सुचवा. मग त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं नाव सुचवलं. त्या काळात ते अंधश्रद्धेवर काहीतरी पुस्तकसुद्धा लिहित होते आणि हे त्यांना भेटले. एकदा ते नागपुरात येऊन भेट झाली श्याम मानवांची आणि नरेंद्र दाभोळकरांची. तोपर्यंत विदर्भात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू झालं होतं. त्या काळात 7-7 दिवसांची शिबिरं होत होती. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या कामाविषयी किती अनभिज्ञ होते याचं एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल की त्या काळात 7 दिवसाच्या शिबिरं जेव्हा श्याम मानवांनी कल्पना दिली की नागपुरात असं 7 दिवसाचं शिबिर आहे, तुम्ही या, तर दाभोळकरांचा पहिला प्रश्न होता की अंधश्रद्धा निर्मूलन आणि 7 दिवस तुम्ही काय सांगणार आहे? जे अनेक आपले विषय आहेत, स्त्रीमुक्ती, अमुक ढमुक टमुक, त्याच्यातला एक अंधश्रद्धा निर्मूलन विषय आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची व्याप्तीसुद्धा माहीत नाही त्या व्यक्तीचं त्यांच्या हत्येनंतर आज ज्या पद्धतीने उदात्तीकरण होत आहे आणि सांगितलं जात आहे की देशातल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे जणू काही जनक आहेत. मित्र हो, तशातला अजिबात भाग नाही. प्राध्यापक श्याम मानवांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कार्याध्यक्ष या नात्याने 2-2.25 वर्ष काम केल्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतले समाजवादी ब्राह्मण वेगळे काढून ते फोडून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी श्याम मानवांच्या नेतृत्वात होती ती फोडली आणि नंतर समाजवादी ब्राह्मण सगळे वेगळे झाले आणि त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची समिती स्थापन केली. कारण त्यांना माहीत होतं की श्याम मानवांनी जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव घेतलं आहे या नावाचं प्रचंड
कौतुक आहे, हे नाव कॅची आहे आणि त्या नावावर आपल्याला समाजात जाता येईल. त्यांना खरोखर या पद्धतीचं काम जर करायचं असतं तर त्यांनी वेगळं काहीतरी नाव घेतलं असतं आणि ही चळवळ उभी केली असती. परंतु त्यांना आधीच श्याम मानवांनी स्वतःच्या श्रमानी घामानी लोकप्रिय केलेलं हे काम अंधश्रद्धा निर्मूलन या नावानंच त्यांना चळवळ उभी करायची होती. त्यांनी ती समिती उभी केली आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनपासून वेगवेगळ्या विदेशातून ग्रँट यायला लागल्या आणि आता अलीकडे जे सनातन संस्था आरोप करते की या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला विदेशी फंडिंग आहे, अमुक आहे, ढमुक आहे, ते सगळं दाभोळकरांच्या महाराष्ट्र अनिश संदर्भात ते बोलत आहेत. श्याम मानवाच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आतापर्यंत कोणाचाही, कोणत्याही शासनाचा, कोणत्याही विदेशी फंडिंगचा 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही. आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या खिशाच्या बळावर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जी आहे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ती चालते. परंतु या सगळ्या गोष्टींचा कमी अधिक फायदा नुकसान सगळं दाभोळकरांच्या समितीची जी माणसं करतात त्याचा आता आपल्याला भोगावं लागते. दाभोळकरांच्या समितीचे आता अविनाश पाटील वेगळे झाले, त्यांनी एक समिती काढली. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या 3 प्रमुख संघटना झाल्यात. परंतु लोकांना मात्र याचा हा बारकावा जो असतो, हे आतलं गोष्टी लोकांना माहीत नसतात. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हटलं त्या दाभोळकरांच्या समितीच्या कार्यकर्त्यांनी मार खाल्ला तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या याच्यावर ते नाव येते. सनातनवाले उगाच त्याचा बबरा करतात, बाऊ करतात, अशा पद्धतीचं काम होते आहे. मित्रांनो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शक्ल दाभोळकरांनी केलं हे वास्तव आहे. दाभोळकर कुठल्या पद्धतीचे स्वार्थी होती हेही तुम्हाला माहीत आहे. त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम, त्यांचं सामाजिक काम मी नाकारत नाही आहे, पण वस्तुस्थिती आहे. माणसं फोडणं, संघटना फोडणं, चळवळी फोडणं हे या समाजवादी ब्राह्मणी प्रवृत्तीचं द्योतक आतापर्यंत राहिलेलं आहे. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद.